रात्री वारंवार लघवीला जाणे हे फक्त वयामुळेच होते का? तर नाही. यामागे मधुमेह तसेच मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा प्रोस्टेटचे विकार किंवा इतर वैद्यकीय कारणांचे संकेत असू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय माहिती जाणून घेणार आहोत. तर रात्री वारंवार लघवीला का होते? धोकादायक लक्षणं कोणती असतात? डॉक्टरांकडे कधी जाणं महत्त्वाचं आहे? घरच्या घरी कोणती काळजी घेता येऊ शकते का? याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचाल, आरोग्य प्रेरणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करते. रात्री एकदाच लघवीला जाणे हे काही लोकांच्या मध्ये सामान्य असू शकते. पण जर तुम्हाला 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा सारखंच वारंवार जर लघवीला जावं लागत असेल, तर त्यामागे कोणती कारणे आहेत, हे माहिती असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला संभाव्य 10 कारणे सांगते, की ज्यामुळे तुम्हाला हा त्रास होत असतो. यातलं पहिलं कारण असं आहे, की रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही जास्त पाणी किंवा इतर द्रवपदार्थ जर घेत असाल, तर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. चहा, कॉफी किंवा मद्यपान यामुळे काय होत असते, तर लघवीला येण्याचं प्रमाण हे वाढत असते. तसेच मधुमेह हा सुद्धा एक मोठं कारण आहे. UTI म्हणजे मूत्रमार्गाचा संसर्ग, तसेच पुरुषांच्या मध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होणे म्हणजे BPH, तसेच अतिसक्रिय मूत्राशय म्हणजे ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर. काही अशी औषधं असतात, की ज्याला आपण डायरेक्टिक्स म्हणतात, की त्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. तसेच किडनी आणि हृदयाशी संबंधित जर काही समस्या असतील व काही महिलांच्या मध्ये ज्यावेळेस गर्भधारणा होत असते, तर वाढत्या गर्भाच्या दाबामुळे सुद्धा त्यांना लघवीस सारखे जावे लागते. यासोबतच वाढते वय आणि काही झोपेचे विकार यामुळे सुद्धा हा त्रास होत असतो. आता जेव्हा हा त्रास होतो, अशा वेळेस त्याकडे दुर्लक्ष करून तर चालणार नाही. कारण लघवीला वारंवार लागणे ही एक फार मोठी समस्या आहे. कारण यामुळे आपली झोप डिस्टर्ब होत असते आणि शरीरामध्ये अंतर्गत बिघाड पण खूप झालेले असतात. त्यामुळे तपासणी ही फार महत्त्वाची. पण आता डॉक्टरांकडे कधी जायचं किंवा कोणती अशी धोकादायक लक्षणं आहेत, की जी आपण अजिबात टाळाटाळ करून त्या ठिकाणी चालणार नाही. तर त्यातलं पहिलं लक्षण आहे, जर तुम्हाला लघवीमध्ये रक्त येत असेल, तसेच लघवी करताना तीव्र जळजळ होत असेल, यासोबत ताप आणि कंबरदुखी, खूप तहान लागणे आणि वजन कमी होणे ही सुद्धा समस्या आहे व लघवी अजिबात नियंत्रित होत नाही. तर या जेव्हा लक्षणं असतात, ही जेव्हा समस्या निर्माण होत असते, तेव्हा वेळीच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं. शरीराच्या अंतर्गत कोणताही बिघाड नाही, कोणतेही वैद्यकीय कारण नाही. फक्त चुकीच्या सवयीमुळे जर तुम्हाला हा त्रास होत असेल, तर तुम्ही या ठिकाणी कोणती काळजी घेणं महत्त्वाचं आहे, कोणत्या सवयी टाळायला पाहिजेत ते तुम्हाला मी सांगते. रात्री झोपायच्या अगोदर भरपूर पाणी पिऊ नका. भरपूर पाणी पिल्याने तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागेल. जर तुम्हाला चहा, कॉफी पिण्याची सवय असेल, तर ती संपूर्णपणे बंद करा. ज्यांना मधुमेह आहे व त्यामुळे जर त्यांना हे लघवीला सारखं उठावं लागत असेल, तर त्यांनी मधुमेह कसा कंट्रोलमध्ये येईल याकडे लक्ष देणं गरजेचं. संतुलित आहार, योग्य एक्सरसाइज हे करून तुम्ही तुमचा मधुमेह हा कंट्रोल करू शकता. योग्य एक्सरसाइज करत चला, नियमित एक्सरसाइज करत चला, वेट मेंटेन ठेवा. कारण मधुमेह हा जीवनशैली संदर्भातला आजार आहे. जर तुमची जीवनशैली चुकली, तर साहजिकच आहे मधुमेह हा तुम्हाला होऊ शकतो. तर मधुमेह कसा टाळता येईल, असेल तर तो कसा मॅनेज करता येईल, या गोष्टीकडे सुद्धा गांभीर्याने बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. बऱ्याच वेळेला काय होत असते, आपल्याला माहीत असतं, पण आपण दुर्लक्ष करतो आणि तो आजार कॉम्प्लिकेशन स्टेटमध्ये म्हणजे गंभीर स्वरूपात निर्माण होत असतो. त्यामुळे जेव्हा हे लक्षणं दिसतील, झोप लागत नाहीये, लघवीला वारंवार जावे लागत आहे, तर या समस्येकडे दुर्लक्ष न करता प्रॉपर त्या ठिकाणी होमिओपॅथिक औषधे हे तुम्ही घेऊ शकता. आरोग्य प्रेरणा या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते, तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल. पुन्हा भेटूया असाच एक नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन.